एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उपवास असू दे किंवा नसू दे, गरमागरम साबुदाण्याची खिचडी दिसली, की तोंडाला अगदी पाणी सुटतंच. तर आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्याच्या ऐवजी किसलेला बटाटा वापरून एकदम मोकळी, मऊ आणि चवदार साबुदाणा खिचडी. सोबतच खिचडी परफेक्ट होण्यासाठीच्या काही खास टिप्सही पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेते. तर आता हा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि इथे मी हा साबुदाणा 4 तासांसाठी भिजत घालते. तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजवून घेऊ शकता. आता स्वच्छ धुवून झाला, की यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं तर यात साबुदाणा बुडेल इतपतच म्हणजे 1 ते 2 इंच पाणी ठेवा म्हणजे छान भिजला जातो. आता झाकण ठेवून आपण 4 तासासाठी असंच ठेवून देऊया. 4 तासांनी बघूया. तर आता इथे 4 तास झालेले आहेत. तर बघूया. तर बघा किती छान मोकळा झालाय आणि मऊ सुद्धा झालाय. तर छान असा मोकळा करून घेऊया. छान भिजलाय साबुदाणा. आता पुढची स्टेप ती म्हणजे आता इथे आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर एक मध्यम साईजचा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचं साल काढून घ्यायचंय. आता बटाट्याचं साल काढून झालं, की नंतर आपल्याला लगेच किसून घ्यायचंय आणि किसताना आपल्याला अशी जाडसर किसणी वापरायची. जास्त बारीक सुद्धा किसणी घ्यायची नाहीये, नाहीतर बटाट्याचा लगदा होतो. त्यामुळे अशा जाडसर किसणीवर इथे बटाटा किसून घ्यायचा आहे. आता बटाटा किसल्यावर तो लगेच थंड पाण्यात टाका. त्यामुळे बटाट्यातला स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि कीस सुद्धा काळा पडत नाही. तर आता एका भांड्यामध्ये आपण बटाट्याचा कीस काढून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवू. आता पुढची तयारी करूया. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता मिक्सरला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, ही मिरची थोडी कमी तिखट आहे. त्याच्यामुळे मी जास्त घातले. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. तर आता पुढची तयारी. तर इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथे शेंगदाणे पण छान भाजलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता शेंगदाणे काढल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. लगेच त्याचा कूट तयार करायचा नाही. तर थोडेसे थंड करायचे. नंतर आपल्याला कूट करायचा आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर त्याच कढईमध्ये इथे 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि माझ्याकडे काही कमी तिखट हिरव्या मिरच्या होत्या. त्याला असे मधोमध काप देऊन घेतले. आता हे तळून घ्यायच्यात मिरच्या. म्हणजे खिचडीसोबत ही मिरची खायला सुद्धा अप्रतिम लागते. अगदी 2 मिनिटामध्ये ही मिरची तयार होते. आता छान परतली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला इथे जो ठेचा तयार केला होता तो घालायचा आहे आणि ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल इतपत हा ठेचा परतून घ्यायचा आहे. आता इथे ठेचा चांगला परतून झाला की यावर आता आपल्याला बटाट्याचा कीस घालायचा आहे. आता कढईत कीस टाकण्याआधी हा कीस हाताने चांगला असा घट्ट पिळून घ्यायचा. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे फोडणीत टाकल्यावर तो अगदी मोकळा होतो. तर आता हे चांगलं परतून घ्यायचंय अगदी 1-2 मिनिटासाठी. नंतर थोडंसं मीठ घालायचंय. मीठ घातल्यावर चांगलं परत परतून घ्यायचंय. आता आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजेल. तोपर्यंत इथे आपल्याला ज्या मिरच्या आपण तळून घेतल्या होत्या त्यावर थोडंसं मीठ घालायचंय आणि मीठ चांगलं मिरचीला चोळून घ्यायचंय. आता इथे शेंगदाणे पण पूर्णपणे थंड झालेत. आता याचा कूट तयार करायचा आहे आणि कधी पण शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र वाटायचे नाही, नाहीतर त्या कुटाचा लगदा तयार होतो.
त्यामुळं हे सेपरेटच वाटायचं म्हणजे एकदम खिचडी पण मोकळी होते. तर अशा पद्धतीने कूट इथे तयार करून घेतलाय. आता झाकण काढूया. तर इथे बटाटासुद्धा छान शिजलाय. पुन्हा एकदा हे हलवून घेऊ. आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. आता आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचंय. आता मध्यम गॅसच ठेवायचा आहे आणि चांगली ही खिचडी अशी परतून घ्यायची आहे. एकदम अशी मोकळी फडफडीत होते. आता छान परतत आली, की यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. लक्षात असू द्या, आपण बटाट्यामध्ये सुद्धा किंचित मीठ घातलं होतं. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला अंदाजाने मीठ घालायचंय. आता पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचंय. आता जो आपण शेंगदाण्याचा कूट तयार केला होता, तो घालायचा आहे आणि परत एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचंय. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय आणि साबुदाणा पण जास्त परतवायचा नाही, नाहीतर तो कडक होतो. आता झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे छान वाफ काढून घेतली, की साबुदाणा छान असा मोकळा होतो. तर एकदा हे चांगलं पुन्हा मिक्स करायचंय. तर वाह! काय मस्त सुगंध येतोय. तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान शिजला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही. तर यामध्ये आता लिंबाचा रस आणि इथे आपल्याला थोडीशी साखर घालायची आणि मिक्स करायचंय. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यामुळे सुद्धा ही खिचडी एकदम एकदम भारी लागते. तर तुम्ही कोथिंबीर खात असेल तर नक्कीच वापरा. तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा ही मोकळी करून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता किती मोकळी सुटसुटीत इथे खिचडी तयार झाली आहे. तर तयार आहे आपली गरमागरम आणि मऊ आणि किसलेला बटाटा घातलेली स्पेशल साबुदाणा खिचडी. तर ही खिचडी दिसायला जितकी छान दिसते ना, खायलाही त्याहून अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.